पश्चिम महाराष्ट्रात जाऊया। मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, बारामती, पुणे त्यासोबतच सोलापूर, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय सध्या मतदार केंद्रावरचं चित्र आहे, काय नेमकी आकडेवारी समोर येते, काय सांगशील? सकाळी सुरुवातीला मतदानामध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळाला होता। नेहमीप्रमाणे दुपारी हा वेग मंदावला होता। मात्र आता मतदानाला अवघे काही मिनिटं शिल्लक उरलेली असताना आपल्याला या मतदान केंद्रावरती लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे। दोन्ही बाजूचे बूथ आहेत। बारामतीमधल्या उद्योग भवनच्या आतमध्ये असलेल्या मतदान केंद्राच्या बाहेर मी आहे आणि इथे शेवटच्या टप्प्यामध्ये अधिकाधिक मतदारांना मतदान करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय। माझ्या डाव्या बाजूला अजित पवारांसाठी या ठिकाणी काम करणारे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार आहेत, तर उजव्या बाजूला युगेंद्र पवार यांच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि पक्षाचे त्यांचे पदाधिकारी आहेत आणि आपण मतदान करून लोक या ठिकाणी बाहेर येताना पाहतो आहोत। बारामतीच्या या लढतीकडे आपल्याला माहिती आहे सगळ्या राज्याचं लक्ष आहे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही अशी परिस्थिती आपल्याला आत्ताच्या घडीला पाहायला मिळते आहे। ठिकठिकाणी मतदारांना मतदान करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी या दोन्ही बाजू एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।